नमस्कार मित्रांनो, ही आहे डस्टर इव्होल्यूशन 100 PS इव्होल्यूशन मॉडेल बघितलं तर तुम्हाला फ्रंटलाच दिसेल डस्टरची बॅजिंग सेम आहे टॉपपासून बेसिकपर्यंत. हे जर साईडला बघितलं तर तुम्हाला इथे 17 इंच डायमंड कट ॲलो व्हील्स आहेत. इथे डस्टरची बॅजिंग पण मिळणार आहे आणि इथे तुम्हाला टर्न मिरर इंडिकेटर पण दिसेल. ही डस्टरची बॅजिंग पाहू शकता. जर बघितलं तर ही इथे तुम्हाला टर्न मिरर इंडिकेटर पण आहे. म्हणजे इव्होल्यूशन मॉडेल आहे. फुल्ली लोडेड फीचर्स तुम्हाला यामध्ये बघायला मिळतील. ग्राउंड क्लिअरन्सच्या बाबतीत 212 mmचा ग्राउंड क्लिअरन्स आहे आणि हा जो कलर आहे पर्ल व्हाईटमध्ये बघू शकता तुम्ही. यामध्ये जर ओपन करून बघितलं आपण फर्स्ट तर इथे तुम्हाला दिसेल फर्स्ट AC वेंट. साईडला तुम्हाला या टाईपमध्ये हा स्पेस मिळतो आहे आणि इथे जर बघितलं तुम्ही तर हे तुम्हाला इथे पॅसेंजर जी को ड्रायव्हर साईड आहे त्या को ड्रायव्हर साईडची पॅसेंजर एअरबॅग तुम्ही ऑन ऑफ मॅन्युअली करू शकता. अशा प्रकारे फिनिशिंग मिळणार आहे तुम्हाला आणि पॉवर विंडोज पण 4 पॉवर विंडोज यामध्ये मिळत आहेत. डोअर ओपन जर केलं तर रिअर सीटमध्ये आपण पाहू शकता की अशा प्रकारे डोअर फिनिशिंग आहे. इथे तुम्हाला पॉवर विंडोजचे बटन स्विच मिळतील. स्पेस जर बघितलं तर तुम्हाला रिअर आर्मरेस्ट आहे, कप होल्डर सोबतच तुम्ही इथे पाहू शकता चार्जिंग पॉईंट आहे. 2 USB कॉर्ड पण दिलेले आहेत आणि अशा प्रकारे हा एवढा स्पेस तुम्हाला यामध्ये मिळतो आहे. इथे पाहू शकता तुम्ही कॅबिन लाईट आहेत. बॅकला 2 कॅबिन लाईट लॅम्प आहेत. फ्रंटला पण 2 मिळतील. हे 1 टच कॅबिन लाईट आहेत. तर अशा प्रकारे हे फिनिशिंग सोबतच तुम्हाला इथे सेफ्टी चॉईड लॉक पण दिसतोय. हा पुरा स्पेस बघितल्यानंतर जर आपण रिअर बघितलं तर रिअरमध्ये तुम्हाला या टाईपमध्ये लुक मिळतोय. रिअरमध्ये जर बघितलं तर आपल्याला इथे दिसेल कनेक्टेड LED टेल लॅम्प्स आहेत. LED फॉग लॅम्प पण मिळणार आहे आणि नवीन लोगोसोबत इथे डस्टरची बॅजिंग पण आहे. इथे साईडला दिसेल तुम्हाला ही 100 PS इव्होल्यूशन मॉडेल आहे. त्यामुळे दुरूनच जो गाडीचा लुक आहे तो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतोय. इथे पाहू शकता तुम्ही नवीन लोगोसोबत वायफर, डिफॉगर आणि हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आहे. शार्प फिनिश अँटिना सोबतच स्पॉयलर पण मिळत आहे. जर बूट स्पेस ओपन करून बघितलं तर इथे टोटली तुम्हाला 700 लिटरचा बूट स्पेस मिळतो आहे. कॅबिन स्टोरेज पाहू शकता तुम्ही. इथे तुम्हाला जो गाडीचा जॅक राहील तो इथे साईडला यामध्ये मिळणार आहे. फिनिश पाहू शकता तुम्ही एकदम. आणि इथे कॅबिन लाईट तुम्हाला बूट स्पेस जो आहे त्या बूट स्पेसमध्ये एक बूट कॅबिन लाईट पण मिळतोय. इथे जर बघितलं तुम्हाला तर इथे पार्सल ट्रे सोबतच तुम्हाला इथे गाडीचे जे पंक्चर किट आहे ते पण मिळणार आहे. तुम्ही यामध्ये ॲडिशनल स्टेपनी बाय करू शकता. अशा प्रकारे हा टोटली बूट स्पेस मिळत आहे. इथे बघाल तुम्ही कॅमेरा आहे, वायफर आहे. त्यानंतर गाडीचा लुक जर बघितलं तर रिअरमध्ये तुम्हाला या टाईपमध्ये मिळतो आहे. गाडी एकदम रगड स्टाईल बनवलेली आहे. हे इव्होल्यूशन मॉडेल 1 लिटर म्हणजे 100 PS जो याचा पॉवर आहे 100 PS आहे आणि जो टॉर्क मिळतो आहे तुम्हाला 166 Nmचा टॉर्क ही गाडी जनरेट करते. तर फ्रंट बघितलं आपण ड्रायव्हर साईडला तर तुम्हाला इथे 4 पॉवर विंडोज 1 टच क्लिकमध्ये तुम्ही अपडाऊन करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला डॅशबोर्ड मिळतोय. आता लुक वाईज जर बघितलं तर तुम्हाला यामध्ये 2 अशा की मिळतील. एक या टाईपची की आहे आणि एक दुसरी अशा टाईपमध्ये की मिळणार आहे. हे इव्होल्यूशन मॉडेल आहे. हे की स्टार्ट आहे म्हणजेच 100 PS मधलं सेकंड बेस मॉडेल. अशा प्रकारे तुम्ही की स्टार्ट करू शकता. हे या टाईपमध्ये स्विच मिळेल तुम्हाला. त्यानंतर जर बघितलं तुम्ही तर इथे पाहू शकता काही स्विच दिसतील तुम्हाला ज्याचे ऑप्शन तुम्ही इथून ऑन ऑफ करू शकता. इथे AC वेंट आहे. खाली जर बघितलं तर तुम्हाला इथे आपला जो बोनेट आहे तुम्ही इथून ओपन करू शकता. त्यानंतर जर बघितलं तर सीट तुम्हाला इथे दिसेल. सीट हाईट ॲडजस्ट करू शकता तुम्ही त्यामध्ये. अशा प्रकारे बकेट सीट या क्लॉथमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. स्टेअरिंग जर बघितली तर स्टेअरिंग टिल्ट आणि टेलिस्कोप दोन्ही ॲडजस्ट होते. इथे तुम्ही स्विच पाहू शकता. यात हे तुम्हाला क्रूज कंट्रोलचे बटन्स दिसतील आणि जो हे म्युझिक सिस्टम आहे याची व्हॅल्यूम तुम्ही इथून कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण जर पाहिला ॲडोमीटर तर इथे टोटल ॲडो जो मीटर आहे तुम्हाला हा 7 इंचचा भेटतोय.
इथे जर बघितलं तर तुम्हाला इथे सगळे त्याचे कंट्रोल दिसतील. या टाईपमध्ये म्युझिक सिस्टम एकदम अट्रॅक्टिव्ह बनवलेलं आहे यावेळेस रेनॉल्ट करून. पूर्ण गाडी जी आहे पूर्ण लोडेड आणि एकदम लक्झरी लुकमध्ये लक्झरी फीचर्स यामध्ये बघायला मिळते तुम्हाला. या टाईपमध्ये तुम्हाला तुमचा ॲडोमीटर मिळणार आहे. इथे तुम्हाला दिसेल इको मॉनिटर पण यामध्ये तुम्हाला ॲडिशनल फीचर्समध्ये दिसत आहेत. इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण स्विच तुम्हाला जे आहे तुमच्या ॲडोमीटरचे तुम्ही इथून कंट्रोल करू शकता. इथे क्रूजचे स्विच आहेत म्हणजे स्टेअरिंगवरून तुम्ही पूर्ण गाडी ऑपरेट करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हे फीचर्स यामध्ये मिळतील. इव्होल्यूशन व्हेरियंट आहे. 10 इंचचा म्युझिक सिस्टम तुम्हाला इथे दिसतोय. त्यानंतर जर बघितलं तर असे काही फंक्शनल आहेत माय ड्रायव्हिंग, त्यानंतर ड्रायव्हिंग असिस्ट. इथे तुम्हाला मॅन्युअल एसीचे ऑप्शन दिसतील. सोबतच इथे सेंट्रल लॉक अनलॉक तुम्ही इथून करू शकता. तुम्हाला इथे एसीचे जे स्विच दिसतील मॅन्युअली तुम्ही इथून ऑन ऑफ करू शकता. त्यानंतर जर गेअर बघितलं तर तुम्हाला 6 गिअरमध्ये मॅन्युअल ऑप्शन आहे. इथे चार्जिंग पॉईंट आहेत. हे 6 गिअर तुम्हाला मॅन्युअल ऑप्शन दिसते. त्यानंतर याचा रिव्हर्स जे आहे तो असा नॉब उचलून तुम्हाला रिव्हर्स करता येईल. इथे हँडब्रेक आहे. त्यानंतर इथे एक आर्मरेस्ट पण तुम्हाला मिळणार आहे. असं आर्मरेस्ट विथ ग्लोबॉक्स पण इथे तुम्हाला दिसतोय. अशा प्रकारे हा पुरा स्पेस तुम्हाला यामध्ये मिळतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पाहिलं की आपल्या इव्होल्यूशन मॉडेलमध्ये तुम्हाला काय फीचर्स येतील. ही गाडी फुली लोडेड आहे म्हणजे तुमचे बेसिक ज्या नीड आहेत, जे बेसिक फीचर्स तुम्हाला हवेत ते या मॉडेलमध्ये तुम्हाला मिळतील. आणि पर्ल व्हाईटमध्ये ही गाडी खूपच अट्रॅक्टिव्ह दिसते. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथम असाल आणि नवीन तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही या व्हिडिओवर नक्कीच कमेंट करू शकता. आणि मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल परत सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन अपडेट्स येत राहतील. हे इव्होल्यूशन मॉडेल आहे. आणि जर बघितलं तर हाईट, लुक आणि टायर साईजमध्ये तुम्हाला सेगमेंटमध्ये ही गाडी अट्रॅक्टिव्ह आहे, बोल्ड आहे, रगड आहे. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं नक्कीच तुम्ही मला कमेंट करून माहिती देऊ शकता. माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शेअर करू शकता आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण नवीन व्हिडिओच्या ज्या माहिती राहतील तुम्हाला डायरेक्टली त्याचे नोटिफिकेशन येतील. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी मला कमेंट नक्की करू शकता तुम्ही. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.